वाटत्या त्याचबरोबर आदरणीय मार्गदर्शक काळुंगे सर, त्याचबरोबर सन्मान्य सिद्धेश्वर देवकडे, सन्मान्य सोमनाथ देवकडे, त्याचबरोबर नगरसेवक बाबा कोंडुबैरी, त्याचबरोबर गावचे सरपंच, त्याचबरोबर मान्यवर उपस्थित नगरसेवक बाबा कोंडुबैरी, नगरसेवक सामजी, या सर्व सर्व वडीलधारी आपल्या परिवारावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित, त्यांचे पै पाहुणे असतील. परंतु आज या ठिकाणी आपल्या मंगळवाड्यामध्ये खऱ्या अर्थाने अशा हॉटेलची गरज होती आणि त्याच हॉटेलची गरज या ठिकाणी या ठिकाणी हॉटेल चालू झालंय. या हॉटेलसाठी खऱ्या अर्थानं आमदार साहेब उपस्थित राहणार होते त्यांच्या निमित्तानं, परंतु आमदार साहेबांना अचानक पंढरपूरमध्ये काम लागल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित. या हॉटेल स्वाद एक्झिक्युटिव्हच्या निमित्तानं बऱ्यापैकी ती गरज पूर्ण होईल असा आशावाद आपल्या सगळ्यांना वाटतो. आजच्या या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मेहरकर कुटुंबीय आणि जे हॉटेल मेहरकर कुटुंबाने ज्यांच्यावरती चालवायची जबाबदारी सोपवलेली आहे ते खांडेकर कुटुंब आणि त्यांच्या सारा मित्र परिवार, नातेवाईक आणि बंधू भगिनी फार मोठी गरज आहे. आपल्या मंगळवेढ्यामध्ये हॉटेल व्यवसायाची जुनी परंपरा आहे, पण ठराविक पदार्थ आणि ठराविक पद्धतीने तो हॉटेल व्यवसाय चालत आला होता. पण बदलत्या काळाबरोबर या व्यवसायातही चांगला बदल झाला पाहिजे आणि अत्यंत अत्याधुनिक अशी हॉटेल्स म्हणा, उपाहारगृह म्हणा, त्या शहराच्या वैभवात भर टाकणारी अशी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. मेहरकरांना धन्यवाद देतो. पहिल्यापासून आमच्या उस्मानी गल्लीतले सावकार कुटुंब आमच्या म्हणतो म्हणजे मी त्याच गल्लीतलं. बऱ्याच जणांना माहित नाही आमचं घर तिथंच आहे त्या गल्लीत. एकदा दिगंबरने कार्यक्रम ठेवला आणि मग त्या गल्लीत त्या कार्यक्रमात काय बोलावं असं बसल्या बसल्या मी विचार केला आणि त्या गल्लीत अशी काही व्यक्तिमत्व होऊन गेलेले त्यामध्ये ते सुखदेव निराळी आणि त्यांचे बंधू चन्नाप्पा निराळी प्रत्येकाच्या उस्मानी कुटुंबातले तात्या असतील, म्हणजे प्रत्येक कुटुंबातल्या गल्लीत असं असेल की व्यक्तिमत्व वगैरे कुटुंबात कुटुंबेरी कुटुंबामध्ये त्या गल्लीतली जी कुटुंब आहेत, इकडे मनोहरपंत धोंगडे असतील, प्रत्येक कुटुंबामध्ये असं एक वेगळं व्यक्तिमत्व. अगदी इकडं भांजास लाडे असतील, भिसाडे असेल, मी सहज पाहिलं त्या गल्लीत सगळी अशी वेगळी व्यक्तिमत्व होऊन गेली. अशी ही गल्ली हनुमानी गल्ली म्हणून ती ओळखली जाते. आणि मग त्यामध्ये हे मेहरकर कुटुंब एक सावकार कुटुंब म्हणून पहिल्यापासून प्रसिद्ध. आणि मग त्यांच्या नातवंडांनी त्यांच्याकडे हा सावकारकीचा किंवा संपत्तीचा वारसा चालत आला त्याचा खूप चांगला विनियोग केलेला आहे. आज आपल्या शहराला अशा एका चांगल्या हॉटेलची गरज होती. मागच्या काही वर्षाच्या पूर्वी खांडेकर बंधू तसं तर ही दोघे भाऊ एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो, पण त्यांच्याकडे ज्ञान होतं, कौशल्य होतं, त्यांना थोडीशी मदत केली आणि आज पंढरपूर रोडवरती हॉटेल सुगरण या नावाने आणि सोलापूर रोडवरती हॉटेल सुगरण या नावाने चांगली 2 हॉटेल त्यांनी उभा केली. ते चांगली चालत आहेत. व्यवसायामध्ये चढ उतार असतात, पण मी सतत देईन त्यांना. एकदा एखादा व्यवसाय सुरू केला तर तो त्या व्यवसायाचं महत्व किंवा त्याचा दर्जा सातत्यानं कसा टिकून राहील इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. बऱ्याच वेळेला मी सांगतो मंगळवेढ्यात किंवा कुठं असं बोलताना
मंगळवाडा सांगोला रोडवरती काळ्या खडकाच्या पुढच्या बाजूला एक हॉटेल नाही, एक ऐकलं ना, एक टपरी आहे तिथं. त्या माने कुटुंबानं फक्त 2च पदार्थ विकले जात आहेत, एक ती पकोडा भजी आणि दुसरं मठ्ठा. पण आज गेली 10 वर्ष झालं पाहतोय मी, सकाळी 9ला त्याचा व्यवसाय सुरू झाला की 5-6 वाजता तो बंद करून घरी जातो. इतकं ग्राहक आहे त्याला, इतकी मागणी आहे की 5-6 वाजता तो त्याचा व्यवसाय बंद करतो. म्हणजे त्याच्या त्या 2 गोष्टीचा, म्हणजे मठ्ठा असेल आणि भजी असते, त्याचा एक ब्रँड बनलेला आहे. सोलापूर पासून कोल्हापुरापर्यंत प्रवास करणारे लोक आवर्जून, पूर्वी तर एक टपरीच होती, आता थोडस पत्र्याचं शेड बांधलेलं आहे त्यानं, नाहीतर पूर्वी गाड्यासारखी टपरीच होती. त्याच्या आईच्या हाताला चव होती, त्यानं ते ज्ञान त्यांना दिलं आणि ती मुलं आज चांगल्या पद्धतीनं तो व्यवसाय करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते आज ही व्यवसाय तिथं चालतो. मी त्या खांडेकर बंधूंना सुद्धा तेच सांगितलं होतं, तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये पडलेले आहात, पण हा व्यवसाय करत असताना आपल्या हॉटेलचा प्रत्येक पदार्थ लोकांच्या, त्याची चव लोकांच्या जिभेवरती सतत घोळत राहिली पाहिजे. लोकांना पुन्हा पुन्हा असं वाटलं पाहिजे की चला तिथं जेवायला जाऊया, असं वाटलं पाहिजे. अशा प्रकारची एक काळजी हॉटेल चालकाने घेतली पाहिजे. इथं मेहरकर कुटुंबियांनी चांगलं हॉटेल उभं करत असताना लॉजिंगची सुद्धा चांगली सोय केलेली आहे, त्याची पण गरज आहे. बाहेरून जे सरकारी अधिकारी येतात किंवा निवडणुकीच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या निमित्तानं बरेच अधिकारी येतात, पण इथं राहण्याची त्यांना चांगली सोय नसते. अशांच्या करता एक प्रशस्त असं लॉजिंग पण आपण सुरू केलेलं आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. हे हॉटेल चालवण्याची जबाबदारी मेहरकर आपण ज्या राहुलवरती सोपवलेली, त्या राहुलला सांगतो की पूर्ण या व्यवसायाशी एकाग्र हो. इथं जे जेवण आपण देणार आहात किंवा जो उपहार देणार आहात, नाश्ता म्हणतो आपण त्याला, त्याची चव बदलता कामा नये आणि लोकांना परत परत वाटलं पाहिजे. खरंच काही नाश्ता करायचा असेल, उपहार करायचा असेल तर इथं हॉटेल स्वाद एक्झिक्युटिव्हला गेलं पाहिजे, असं लोकांना वाटलं पाहिजे. अशा प्रकारचं त्याचा दर्जा आपण सातत्यानं ते शेवटपर्यंत त्याचा दर्जा सांभाळण्याचा प्रयत्न करावा. निश्चितपणे या मेहरकर कुटुंबाने हे सुरू केलेलं हॉटेल आणि त्या हॉटेल त्याच्या दर्जामुळं कायमस्वरूपी नावलौकिक त्याचा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्या मेहरकर कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो की मंगळवेढा शहराच्या त्या अत्यंत महत्त्वाच्या गरजा आहेत, त्या गरजा ओळखून आपण आपल्या भांडवलाची इथे चांगली गुंतवणूक केली आणि चांगलं उपहारगृह आणि चांगलं लॉजिंग उभं केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.